सो फायनली आम्हाला रूम मिळाली आहे. म्हणजे इथे आम्ही ना आय थिंक 1.5-2 वर्षापूर्वी म्हणजे दीदी दादा फॅमिली सोबत आलेलो, म्हणून आम्ही डायरेक्ट इथे आलो. इथे रिझनेबल पण आहे, चांगलंही आहे. ब्लू स्काय ना, ब्लू स्काय आहे. हे इथे रूम टूर नंतर देतो. हा असा इथे आहे, हा रूम आहे आमचा. आणि हे पण आहे, काय बोलतात त्याला, काय बोलतात, स्विमिंग पूल. स्विमिंग पूल पण आहे. आय शो यू स्विमिंग पूल. आणि इथून 2 बीच आहेत, थळ आणि वर्सोली जवळ आहे. 5 मिनिटं बाय ड्राईव्ह आहे. आणि तुम्ही हे पण करू शकता, अलिबाग मार्केट पण तुम्हाला एक 10 मिनिटावर आहे. 3 किलोमीटर लांब आहे. हा, तुम्हाला ना आम्ही प्रॉपर्टी दाखवतो. सो दिस इज द प्रॉपर्टी. बॅक कॅमेराने दाखव. सो सर, जरा होटल टूर. स्विमिंग पूल आहे. चलो स्विमिंग पूल देखते हैं. हा स्विमिंग पूल आहे. हे हाच होता का इथे आपण खेळतो? हो, हा स्विमिंग पूल आहे. हे छोटस गार्डन आहे. इथे पण रूम्स आहेत. इथे पण इथे ते स्विमिंग पूलच्या आधी बाथ घेण्यासाठी आहे. हा एंट्रन्स आहे. आणि इथे छोटस हे आहे गार्डन. आणि इथे कॅफेटेरिया आहे जेवणसाठी वगैरे. तर अशी छोटीशीच होती टूर. रूम टूर तुम्हाला आम्ही नंतर देतो. आता आम्हाला भूक लागली, आम्ही चाललोय अलिबाग बस स्टॉपच्या इथे जवळपास चांगले हॉटेल, अलिबाग मार्केटमध्ये, जिथे जरा चांगले हॉटेल्स आहेत. म्हणजे इथे पण आहेत, पण तिथे जरा चांगले आहेत. पण आम्ही आता तिथे जाणार, पेट पूजा करणार आणि मग जाणार कुठेतरी. आमचा रूम आहे आणि रूमच्या समोर हे असं थोडंसं छोटंसं गार्डन आहे, हे वाला असं. आणि इथून एंट्रन्स आहे ह्याच्यासाठी, स्विमिंग पूलसाठी. आता अलिबाग मध्ये आम्ही आता जेवायला आलोय लंचला. आणि माझ्या मागे तुम्ही बघताय 8 फिश नावाचं रेस्टॉरंट आहे. आम्ही फर्स्ट टाइम ट्राय करतो याच्या आधी कधी. पण आम्ही नागाव फाटा आहे ना अलिबागला जाताना, तिथे चौकातच आहे त्या हॉटेल. आणि खूप रिव्ह्यू चांगले ऐकलेत. बघूया आपण. गोव्याचं फॅट फिश आहे ना, तशी आठवण येते 8 फिश बघितल्यानंतर. त्याचा ॲम्बियन्स पण यांनी तसाच केलाय. हो. सो वी आर बॅक. सन्नाटा आहे. बापरे, खरंच खूप शांती आहे. वी आर बॅक. जनरेटर लावलेला ऍक्च्युअली त्यांनी, तर ते आता लाईट नव्हती म्हणून लावलेला. लाईट नाही आली की काय आय डोंट नो. जनरेटर बंद झाला. आपले लाईट असेल पण खूपच सायलेन्स वाटतंय. हे बघ ना. आणि आपलं जेवण झाल्यानंतर आम्ही आलेलो आमच्या रूमवरती आलो आम्ही. जेवण छान होतं तिथे. आम्ही ना फर्स्ट थांब ना, आता जेवणाचा रिव्ह्यू देऊया आम्ही. आम्ही ट्राय केलं फर्स्ट टाइम चिकन रारा खिमाच्या ग्रेव्हीमध्ये. चिकन खिमा विथ चिकन बोनलेस असतं त्यामध्ये. हां, आणि हे काय फिश सुरमई आणि हे छान होतं. जेवण छान होतं. आता आम्ही तुम्हाला रूम टूर देतो इन 3, 2, 1. चलो स्टार्ट टू एंड रूम टूर द्यायची. एंट्री विंडो मध्ये. येस. कसला आवाज आला. झालं, संपलं. आमची रूम टूर संपली. रूम टूर खतम. हा बेड, हे आरसा, इथे छोटं कबर्ड आहे. आणि इथे अरे ते इन्व्हर्टर आहे ना, चालू झालं एसी. अच्छा. आणि बाथरूम, आय विल शो यू बाथरूम ॲज वेल. हे बाथरूम आहे अख्खे. अशी छोटीशी रूम टूर आहे. एकतर आम्ही हे नाही केलेलं, म्हणजे अचानक सडनली प्लॅन झाल्यामुळे मग आम्ही असं काही बुकिंग वगैरे नाही करून आलो. हे वाला रिसॉर्ट आम्हाला आधी माहिती होतं, कारण आम्ही फॅमिलीसोबत आलेलो. ह्याच्या बाजूचा जो रूम आहे तो खूप मोठा आहे, तर त्या फॅमिलीसोबत आलेलो, त्याच्यामुळे आम्हाला हे माहिती होतं, म्हणून आम्ही डायरेक्ट इथे आलो. आणि खूप रिझनेबल आहे, म्हणजे आम्हाला हे 2,500लाच पडलं एका 1 नाईट स्टेसाठी. त्याच्यामुळे आम्हाला हे रिझनेबल वाटलं. आणि त्याच्यामध्ये आपण एवढं जास्त काही लक्झरी एक्सपेक्ट नाही करू शकत, पण छान आहे, क्लीन आहे आणि मेंटेन आहे, ते जास्त महत्त्वाचं आहे. बाकी सगळ्या सुविधा तर आहेतच, म्हणजे स्विमिंग पूल आहे किंवा वायफाय वगैरे, बाकी त्या सगळ्या आहेत. त्याच्यामुळे तसं छान आहे. म्हणजे 2,500मध्ये एसी रूम. हां, एसी रूम आहे. आणि ओके, स्वतः आम्ही आराम करतो. संध्याकाळी भेटू बीचवर. येस, बीचवर जाऊया आपण वर्सोली.
आम्ही हा वर्सोली बीचवर जाणार, तिथे छान आहे. सो आता आम्ही चाललोय वर्सोली बीचला आणि इथे लवकर अंधार पडतो, मी पण खूप आहे त्याच्यामुळे ना लवकर पडतो. तर कदाचित आम्ही पोहोचेपर्यंत अंधार पडेल, पण बघू आता काय आहे. जवळच आहे वर्सोली बीच, 5 मिनिटावरच आहे. आम्हाला यायला लेट झालं जेवण आणि मग आम्ही थोडं पडलो. तो आता आम्ही पोहोचलोय वर्सोली बीचवर आणि इथे आम्ही बाईक पार्क केली आमची. अरे किती हाल होतोय. इथे आम्ही बाईक पार्क केली आमची आणि मागे मस्त झाडी आहे इथे बीचच्या इथे. आणि इथे भरपूर शॉप्स पण आहेत की तुम्ही खाऊ शकता, नाश्ता वगैरे करू शकता. मॅगी चाय खाऊ शकता. काही ठिकाणी तुम्हाला ऑमलेट पाव आणि हे पण मिळतं. काय मिळतं? पाणीपुरी, स्नॅक्स सगळं मिळतं. पूर्ण बीचचं दृश्य घेऊ शकता तुम्ही. आहे रे, गर्दी आहे तशी, त्या मानाने गर्दी आहे हॉट डे असून सुद्धा. खूप मस्त आहे. पण इथे हवाच नाहीये इथे. इथे सायकल बघ, हे नवीन आलंय की डबल सायकल. धीरज ही सायकल आहे. हे बघ. नाही चालवायला देत नाही, काय सांगू आता. आमच्या सरांना सायकलच चालवता येत नाही. बाईक चालवतो आम्ही. उलटा बसायचं का तुला सांगतो? उंटावर बसू शकतो. हा, उंटाची राईड करू शकतो. इथे उलटा होत. काम करा, सो आता आम्ही करणार आहे उंटाची राईड. कॅमेल राईड. ऍक्च्युली आम्हाला वॉटर स्पोर्ट्स करायचे होते पण पॉसिबल नाही, कारण की आमच्याकडे सामान आहे आणि आम्ही 4 व्हीलर नाही. आणि कसं आहे ना, आपण लास्ट टाइम ते हे पण केलं ना की 4 चाकी गाडी असते ना ती वाली, ती केलेली आहे आपण. बाईक पण चालवली आहे. आता उंट राईड करायची राहिली आहे. घोडागाडीत पण बसलेलो लास्ट टाइम. घोडागाडीचीच राईड. ह्यावेळी आपण जाऊ उंटाच्या पाठी राईडला. उंटाच्या पाठी. हाय, घाबरत नाही ना? यात हवा नाही अजिबात पण बीचवर. ओटी पण आहे. इतकी ओटी आहे ना, म्हणजे पाणी दिसतच नाही, पाणी एकदम मागे. चल आपण चालू ना आपण त्या तिथपर्यंत. हा, तिथपर्यंत झालं. खूप मागे गेलंय पाणी ओटीने आणि वॉटर स्पोर्ट्स पाय भिजून येऊ. हा, त्याच्यामुळे म्हणजे ती फील नाही येत आहे ऍक्च्युली. म्हणजे पाण्याचं फील येईल तुला. बघा बुडवेन तुला असा खाऱ्या पाण्यात. तर तेरे को दुसरी बेबी लागली. अरे मी बुडवून बाहेर काढणार लगेच. अच्छा, बाहेर काढ. मला वाटलं सोडून दे ना, सोडून दे ना. इथे कंदा आहे, चिखल आहे. चल रे, छी, जाऊ नका. वाळू. अरे पण चिखल वाळू. माझे पाय खराब होणार. हे पकड. हे बघा, इथून पाणीची ओटी सुरू झाली तर डायरेक्ट तिकडे पर्यंतच आहे. पाणीच नाहीये, डायरेक्ट तिकडं पाणी आहे. तिकडे गेले हातात सँडल घ्यायला मी आपली, आणि स्वतः घरून बिना शूजचा आलाय. स्वतः बिना चप्पल घालता आला. तू बिना चप्पलची बसली असतीस का? तुझे नाजूक पाय तुला खडे पण टोचले असते. टोचू दे, एवढं काय. मी गावाची हॉटेलच्या बाहेर पूर्ण हे ना वाळू होती. शांतता यार, पण बीचवर मस्त आहे. मस्त वाटतं ऍक्च्युली. ऑड डे ला आल्यामुळे वीकडेजला यायचं. म्हणून आम्ही 31 ला बाहेर नाही पडत होतो. एवढी गर्दी असते ना, हे 31 चा आधीचा आठवडा, नंतरचा आठवडा खूप गर्दी असते आणि खूप ट्रॅफिक असतं रोडला वगैरे. पण छान आहे. सनसेट होईल आता 2 मिनिटातच. हो. शिवा कसा खेकडे शोधतोय. हे बघ, पळाला ते. फायनली आम्ही पोहोचलोय लाटांच्या इथे. इथून समुद्र सुरू होतो, कारण का ओटी असल्यामुळे आम्ही खूप पुढे चालत आलो. बघू शकते मागे तो किनारा, तिथून पार इथपर्यंत चालत आलाय. आणि इथे बघा ना ऑक्टोपस राईड. आणि आता बघा ऑक्टोपस राईड आहे ना. हो, आहे ना ऑक्टोपस राईड. मस्त वाटते पाणी बघ. ते इतकं सुंदर वाटतं ना पाण्यात. आणि काय झालंय ना, हे मागे तुम्ही बघताय ना की तो आकाश आणि पाणी एकच वाटायला आहे. पाण्यावर जे रिफ्लेक्शन आलंय ना येल्लोइश, आणि ते आकाशातलं रिफ्लेक्शन कलर सेमच आहे. त्यामुळे आम्हाला असं वाटतं की ते असं
पूर्ण कंटिन्यू आहे आकाश आणि पाणी. इतक्या आतमध्ये पहिल्यांदाच आलोय ओहोटीमुळे, नाही तर इतक्या आतमध्ये नाही आलो कधी. पण वर्सोलीचा जो बीच आहे ना, हा तुम्ही अजून आतमध्ये गेला ना तरी सुद्धा पायापर्यंतच पाणी, कमी पाणी आहे. त्यामुळे सेफ बीच असं म्हणू शकतो मी. जसं काशीत बीच आहे ना, खूप अशा खोल आहे, अचानक तिथे खोली असते, त्यामुळे तिथे खूप लोक मरतात. अचानक खोली असते का? फ्लॅट नसतो? अचानक खोली असते. फ्लॅट म्हणून लगेच खोली येते. मजा येते. वन डे एक दिवस तरी मित्रांनी यार, एक दिवस तरी या. अलिबागला या. अलिबागला कसं माहितीये का, जवळ म्हणजे जवळ आहे. अलिबागला एक दिवसापेक्षा जास्त बोर होतं, कारण की आम्हाला होतं, कारण की आम्हाला जवळ आहे, आम्ही सारखं येतो. म्हणजे मोस्टली आम्ही सारखं अलिबाग, महाबळेश्वर वगैरे जातो, त्याच्यामुळे एक दिवसापेक्षा जास्त नाही. पण तुम्ही जर कुठून लांबून येत असाल तर 2 दिवस 2-3 दिवस सगळे बीच फिरायला वगैरे छान. इथे मुंबईला कसं वन डे पण रिटर्न जाऊ शकतो, म्हणजे नाईट स्टेची पण गरज नाही. 2-2.5 तासामध्ये तर डायरेक्ट पोहोचतो पण घरी. त्याच्यामुळे पण छान आहे. वन डे गेटवे हवा असेल तर. हो, पण सनसेट दिसत नाही बघ ना मागे. नाही दिसत, बोललो ना, सगळं एकच वाटतंय. म्हणजे सूर्य खाली डुबलाय, उजेड आहे, पण त्या पाण्यामुळे नाहीये. पण ते ना इतकी हवा आहे ना, मला वाटतं हवा खराब आहे, त्याच्यामुळे ते सूर्य दिसत नाहीये बोललेला. नाही, मला वाटतं सूर्य खाली गेलाय, धीरे खाली गेलाय, पण ती पाण्याची पातळी जास्त वरती आहे, त्याच्यामुळे तो दिसत नाही. गेलाय ना खाली सूर्य. गेलाय. पण ब्लॉक करायला विसरलो, हे तुझ्या लक्षात आहे का? आपण ब्लॉक केला नाही, आता बाहेर आम्ही आलो. कुठे अलिबागला आम्ही असंच मार्केटमध्ये फिरत होतो, विसरलो. म्हणजे आत्ता पटकन लक्षात आलं, कारण की हा बिझी होता ॲज युजल. सो आता आम्ही आलोय. आम्हाला दुपारी आम्ही खूप हेवी खाल्लं, कारण की चिकन आणि फिश खाल्ल्यामुळे आम्ही आता संध्याकाळी ठरवलं की काहीतरी लाईट खायचं, म्हणून आम्ही लाईट मागवलं. सो आम्ही इथे उडपीमध्ये आम्ही बेने डोसा आणि रवा मसाला डोसा खाणार आहे, सांगतो. आणि तरी पण भूक राहिली तर आम्ही काय खाणार आहे? दाल खिचडी. सो गुड मॉर्निंग. सो आता आम्ही चेकआउट केलं आहे. 10:30 किती वाजले? पावणे 11 वाजलेत. आता आमचं चेकआउट झालेलं. आता आम्ही जाणार आहे आज बाय रोड, कारण की रोरो 10ची होती, ती गेली, आणि दुसरी डायरेक्ट पावणे 4ची आहे. हां, 3:40ची आहे. आम्हाला जायला लेट होईल. सो आम्ही आता बाय रोड जाणार आहे. आणि तसंही काल आम्ही रोरोने आलो तर आम्हाला 3.5 तास लागले, म्हणजे भांडूप टू माझगाव टॉक 1.5 तास, आणि तिथून पुढे 1 तास रोरोने, आणि तिथून पुढे मडगाव ते इकडे 1 तास, म्हणजे असे 3.5 तास लागले. पण आता ह्याच्यावरती मॅपवरती आम्हाला 2.5 तासच दाखवत आहेत टू भांडूप, डायरेक्ट इथून ते भांडूप. आम्ही जाऊ थोडंसं मजा वगैरे करत. सो आता आम्ही थोडं इथे पण जाऊ, कुठे? बीचवर थोडा वेळ बीचवरती पण जाऊ, दाखवू सकाळी कसं तो नजारा आहे. ओके, कसं केलं तू? काय करतोस? सकाळी गरम समुद्र किनारी. तर आम्ही परत आलोय बीचवरती. काल तुम्हाला आम्ही भरती नाही, काल ओटी दाखवली, तर आज आम्ही तुम्हाला दाखवणार आहे भरती. नाही, काल तिकडे पर्यंत होतं, खूप पुढे पर्यंत होतं, आता इथेच आहे पाणी. येस, दिस इज द मॉर्निंग व्ह्यू. वाटतं इथे मस्त असं थंड आहे, ऊन आहे, पण ऊन असं थोबाडीत मारल्यासारखं ऊन नाही. हा, नाही, एक मिनिट थांब जरा, लेट मी स्पीक. कोणतरी बोललेलं की सकाळी 6 वाजता उठून आपण बीच वरती चालायला जायचं. अरे मस्त वाटतं. ये काहीतरी जॉगिंग करायला. गोव्याला नाही गेलेलो तेव्हा, स्वतः 10 वाजेपर्यंत झोपून राहिलाय, आणि मी उठलीये पहिले, आणि स्वतः 10 वाजेपर्यंत झोपलाय आणि बोलतो की 6 वाजता उठतो जॉगिंगला. आला मोठा शाना. कधीतरी आराम. एकच दिवस आलाय समुद्राच्या इथे राहायला अलिबागला, म्हणे कधीतरी आराम. मी तरी ना एकदम मस्त किल्ला बनवलाय. ती मस्त बनवलाय हा किल्ला ना. वाव. सो फायनली आम्ही कर्नाळ्याला पोहोचलोय, आणि गाडीवर बसून जिचं तुंतुन झालेलं आहे एकदम. आणि
आता मी इथे नेहमी ह्या साईडला आलो ना की इथे एक साई कृपा म्हणून साई लपेटा. साई कृपा म्हणून हॉटेल आहे. त्याच्यामध्ये लपेटा, चिकन लपेटा जर कोणी खात असेल तर खूप फेमस आहे. 50 वर्षापासूनची त्यांची स्पेशालिटी आहे. आणि कर्नाळा पनवेलच्या मध्ये आहे. आणि त्यांच्याकडे कुल्फी ही सुंदर मिळते. अशी ह्या कुल्फी आहे. तुम्ही चिकन आणि मटन लपेटा ट्राय करा, खरंच मस्त आहे. नॉनव्हेज सगळे आयटम चांगले आहेत. खूप छान आहे. त्यानंतर कुल्फी आम्ही नेहमी घेतो, पण आम्ही जेवणार नाही. आम्ही जस्ट कुल्फी ट्राय करायला आलेलो. खूप मस्त आहे. खूप मस्त असते. आम्ही नेहमी कुल्फी खातो. ही ऍक्च्युली आहे कॉस्टली, 100 रुपयाला एक कुल्फी आहे. पॅकेजिंग याचं प्रीमियम आहे, पण टेस्ट अमेझिंग आहे. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आणि आमची छोटीशी वन डे पिकनिक टू अलिबाग कशी वाटली ते आम्हाला नक्की सांगा. त्यासाठी तुम्हाला करायचं आहे लाईक, शेअर आणि सबस्क्राईब. ओके, बाय बाय. थँक्यू. बाय. थँक्स फॉर वॉचिंग.